वन टू थ्री स्टार्ट. सूरज स्टार न्यूज नेटवर्क वर वेलकम. कृष्णाचा जन्म कुठे झाला होता? कशामध्ये झाला होता? कारागृह. ओके, जेल मध्ये झालेला दिसतंय. एक प्रकारचं जेल आहे. फक्त आता बाहेर आपल्याला ते जेल असतं ना, सगळे काय असं नाही. ते जेल आहे, जेलमध्ये आहे. दिसतात इकडे आई आहे देवकी. इकडची आई कोण आहे? देवकी. वडील वासुदेव, बरोबर. इकडे कृष्ण आहे. तर कृष्ण जेव्हा आले, आता भगवान भगवान आहेत. ओके, भगवान कृष्ण. तर भगवान आहे ते काय करतात? ते प्रकट म्हणजे त्यांचा अवतार म्हणतात. ते डायरेक्ट प्रकट होतात. येतं का लक्षात? आपण जन्म घेतो, आईच्या पोटी आपला जन्म होत असतो. भगवंताचा जन्म होत नाही, त्याने जन्म नाही घेतला. ओके, ते डायरेक्ट त्यांचं स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे जे गोलोकधाम वरती आहे, तिथून ते डायरेक्ट प्रकट झालेत. डायरेक्ट प्रकट झाले त्याने, ते डायरेक्ट चतुर्भुज रूप दिसतंय. तर पहिल्यांदा आईने वडिलांना दाखवलं की मी ऍक्च्युली त्यांच्या आई वडिलांनी मागच्या जन्मी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. 10,000 वर्ष की आम्हाला तुम्ही पाहिजे, म्हणजे विष्णूंना म्हणजे हे केलं, प्रसन्न केलं. जे विष्णू प्रसन्न झाले त्यांना सांगितलं की आम्हाला मागितलं की आम्हाला तुम्ही पाहिजेत मुलगा म्हणून, म्हणजे तुमच्यासारखा पाहिजे, की तुमच्यासारखा आम्हाला एखादा मुलगा पाहिजे. भगवान विष्णू म्हणतात की माझ्यासारखा कोणी नाही, माझ्यासारखा महान कोणी नाही, मीच आहे, म्हणून मीच तुमचा मुलगा म्हणून, म्हणजे मुलगा म्हणून येणार आहे. म्हणून ते विष्णू डायरेक्ट आलेले आहेत. चतुर्भुज रूप आहे. त्याने दाखवलं, त्याने सांगितलं की तुम्ही मागच्या जन्मी एवढी एवढी तपश्चर्या केली होती, ते प्रसन्न झाले आणि या जन्मात आता तुमच्या पुढे जन्म घेणार आहे. ओके, कृष्ण म्हणून जन्म घेणार आहे. ते तेवढं सांगितलं. त्यानंतर त्याने पूर्ण दर्शन दिलेलं आहे. ते चतुर्भुज दर्शन पूर्ण दिलं. आणि त्यानंतर मध्ये माता देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. छोटं बाळ आहे, छोटं बाळ म्हणून ते देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. अजून तिथे हार्ट वाट कनेक्शन आहे. वसुदेवजीच्या हार्ट मध्ये देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. नंतर मध्ये पुढची प्रोसेस आहे की देवकी माता मग बेशुद्ध झाली. म्हणजे नंतर भगवान डायरेक्ट त्यांना हे करून टाकतात. देवकी मातेला तर पूर्ण विसरूनच जाते की भगवंतानी मला दर्शन दिलं होतं. आलं लक्षात? नंतर काय लक्षातच राहत नाही. वसुदेवचं पण तसंच होतं. फक्त नंतर मग कृष्ण जोपर्यंत छोटं म्हणजे पाळण्यामध्ये असतात, म्हणजे ते असतं ना छोटं, काय ते टोकरी बोलतो, टोकरीमध्ये असतात, ते इन्स्ट्रक्शन देतात वसुदेवजींनी की मला इथे सेफ नाही. कंस येऊन कधी पण ऑलरेडी 6 पुत्रांना मारलेलं असतं, तर कंसाला 6 मारलेलं असतं, 7वा ते गर्भ ट्रान्सफर झालेलं असतं. बलदेवजी असतात, त्याचा जो गर्भ असतो देवकी मातेमध्ये, तो डायरेक्ट ट्रान्सफर केला जातो रोहिणी देवीच्या गर्भामध्ये.